डिजिटल बँकिंग आणि बँकेत खाते उघडणार त्याच्याच बरोबर प्रत्येक खातेधारकांची केवायसी होणं हे बंधनकारक आहे। या केवायसी मध्ये डिजिटल किंवा व्हिडिओ रूपातले केवायसी, त्याच्याच बरोबर बँकेमध्ये ज्यावेळेस आपण खातं उघडतो त्यावेळेस फॉर्म भरणं, त्याच्यावर सही करणं, या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर पेपर बेसिस केवायसी या सगळ्या गोष्टी येतात। पण या सगळ्या गोष्टी सामान्य व्यक्तीसाठी, सामान्य बँक ग्राहकासाठी सहज करता येतात, पण याच गोष्टीमध्ये दिव्यांगजनांना अडचण येते। हो, त्याच विषयी आजच्या व्हिडिओत आपण बोलतोय। मी डॉक्टर लड्डा। तर मित्रांनो, दिव्यांगजनांना म्हणजे जे दिव्यांगजन दृष्टीहीन आहेत, जे दिव्यांगजन ऍसिड अटॅकचे विक्टिम आहेत आणि त्या ऍसिड अटॅकच्या दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर ऍसिडचा हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर त्या गोष्टीचा परिणाम झालाय, या सगळ्या बाबी असताना त्यावेळेस मात्र त्या दिव्यांगजनाला केवायसी करणं अवघड जातं आणि याचीच दाद मागण्यासाठी एक दिव्यांग सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आणि सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या आधारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक 14 ऑगस्ट 2025 ला काढलं। या परिपत्रकानुसार डिजिटल किंवा व्हिडिओ केवायसी साठी ब्लिंकिंग आर्ट, म्हणजे ज्यावेळेस आपण डिजिटल केवायसी करतो किंवा ज्यावेळेस आपल्या डोळ्याचं इम्प्रेशन घेतलं जातं रेटायनाचं, त्यावेळेस ब्लिंकिंग ऑफ आय करावं लागतं। ही अट अनिवार्य नाही। या अटीबरोबरच हावभाव, आवाज, OTP हे पण उपाय वापरणे आवश्यक आहे, असं कोर्टाने नमूद केलं आणि त्याच प्रकारचं परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काढलं। त्याचबरोबर असे असंख्य दिव्यांग आहेत जे सही देऊ शकत नाहीत। अशा सही न देऊ शकणाऱ्या दिव्यांगजनासाठी थंब इम्प्रेशन चा पण वापर करावा आणि ते ग्राह्य धरण्यात यावं, हे पण RBIने स्वतःच्या परिपत्रकात सांगितलं। त्याचबरोबर पेपर बेस केवायसी साठी डिजिटल शक्य नसल्यास ऑफलाईन किंवा पेपर केवायसी ही गोष्ट मात्र बँकेने सुरूच ठेवावी, हे पण RBIने आपल्या परिपत्रकात माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर नमूद केलं। याच बरोबर आणखीन काही गोष्टी नमूद करण्यात आल्या, जसं की मी दिव्यांग आहे, तुम्ही दिव्यांग आहात आणि आपलं जर बँकेत खातं असेल तर खातेदाराच्या खात्यात दिव्यांग प्रकार तसेच टक्केवारीची नोंद करणं बंधनकारक आहे। त्याच्याच बरोबर असेसिबिलिटी ऑडिट, म्हणजे त्या दिव्यांगजनाला बँकेत जाणं येणं सुलभ होणं, त्या ठिकाणची बाकीचे सगळे व्यवहार करताना दिव्यांगजनासाठीची वेगळी पूरक व्यवस्था असणं, या गोष्टी प्रत्येक बँकेने, खास करून RBIच्या अंडरमध्ये येणाऱ्या बँकेने पाळणं बंधनकारक आहे। त्याबद्दलचं ऑडिट केलं जाईल आणि या ऑडिटमध्ये दिव्यांगजनाचा सहभाग होईल। ही मात्र फार चांगली गोष्ट आणि फार चांगलं पाऊल सुप्रीम कोर्टाच्या त्या केसच्या आधारे RBIने घेतलंय। कारण आपण पाहतोय असंख्य बोटावर मोजण्या एवढ्या तुमच्या नॅशनलाइज बँकेमध्ये दिव्यांगजनासाठी पूरक वातावरण आहे। बाकी खाजगी बँकेचा तर विषय सोडा, पण या सगळ्या गोष्टीमुळे त्या बँकेमध्ये स्वतःचे व्यवहार करण्यासाठी जाताना दिव्यांगजनाला खूप मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागतात। पण आता मात्र असेसिबिलिटी ऑडिट होणार आहे आणि ते पण दिव्यांगजनाच्या सहभागामुळे। या दृष्टीने मी आपण प्रत्येक दिव्यांगजनांनी जागरूक राहिलं पाहिजे। आपल्या ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेमध्ये जर दिव्यांगपूरक व्यवस्था नसेल तर त्या बँकेच्या व्यवस्थापकाला याच्याबद्दल जाब विचारणं जरुरी आहे। तोंडी नाही विचारता लेखी विचारलेलं बरं। त्या अर्जामध्ये हे विचारायचे लेखी अर्जामध्ये की 14 ऑगस्ट 2025 रोजी RBIने जे परिपत्रक काढून सर्व बँकांना निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन का होत नाही, कारण तो माझा अधिकार आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे, या दृष्टीने व्हायला पाहिजे। त्याच्याच बरोबर दिव्यांगजनासाठी खास तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाईन सुरू करणे बंधनकारक राहील। किती बँकेमध्ये आहे याचा पण जसं आपण आपल्या कामासाठी बँकेत जातो, या गोष्टीचा पण आढावा मी प्रत्येक दिव्यांगजनांनी घेणं जरुरी आहे। कारण ज्यावेळेस आपण आढावा घेऊ, ज्यावेळेस आपण याचा फॉलोअप घेऊ, ज्यावेळेस आपण याच्याबद्दल चौकशी करू, त्यावेळेस दोन गोष्टी होणार आहेत। एक तर मी माझ्या अधिकारासाठी बोलतोय आणि दुसरी गोष्ट त्या बँकेमध्ये पण एक जागरूकता घेणार आहे की नाही दिव्यांग ऍक्टिव्ह आहेत, दिव्यांग हक्क कायद्यानुसार ते त्यांची मागणी करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी जर या सगळ्या गोष्टी केलेल्या नसतील तर त्या नक्कीच करतील आपल्या सगळ्यांच्या रेट्यामुळे।
हे सर्व असताना याच्यावर आणखीन एक गोष्ट सांगितली, सर्व कर्मचारी अधिकारी यांना दिव्यांग सेवा ट्रेनिंग देणे बंधनकारक आहे। आता बघूया किती बँक या सगळ्या गोष्टी करतात आणि आपण त्या बँकेत गेल्यानंतर त्यांना ती ट्रेनिंग मिळाली जर असेल किंवा त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज जर दिलं असेल तर ते आपल्याबरोबर नक्कीच चांगलं वागतील। आमच्या बीडमध्ये सेंट्रल बँक आहे, सेंट्रल बँकच्या मॅनेजरचं आणि तिथल्या स्टाफचं मी विशेष कौतुक करतो। मी ज्यावेळी त्या ठिकाणी पाहतो सेंट्रल बँकचे मॅनेजर स्वतः दिव्यांगजनाला मदत करण्यासाठी येतात, सेंट्रल बँकचा स्टाफ दिव्यांगजनाला बसण्यासाठी लगेच खुर्ची देतो आणि प्राधान्याने दिव्यांगजनाचं काम करतो। अशा मदतीची अपेक्षा प्रत्येक बँकेकडनं आहे। हे सगळं होत असताना मात्र सहकारी बँक, नागरी बँक, पतपेढी, पतसंस्था, तुमच्या त्या विविध मल्टी स्टेट या सगळ्यांनी पण हे नियम पाळणं बंधनकारक आहे। म्हणजे दिव्यांगजनांना त्यांचा अधिकार मिळणार आहे जो त्यांना दिव्यांग हक्क कायदा 2005 त्याच्या अगोदरचा 1995 आणि 2016 नुसार मिळालेला आहे। आता हे झालं बँकेपुरतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऑर्डर नंतर मग तुम्ही स्वतः आतापर्यंत काय करत होते? म्हणजे प्रत्येक वेळेस माननीय कोर्टाची दखल देणं जरुरीच आहे का? मग हे फक्त बँकेपुरतच का? बाकीच्या सगळ्या आस्थापना, तुमचे एसपी ऑफिस घ्या, कलेक्टर ऑफिस घ्या, सगळे आस्थापना घ्या, एखादा ऑफिस हे दुसऱ्या मजल्यावर आहे तिथं दिव्यांगजनांनी कसं जायचं? मग या ठिकाणी हे सगळे नियम का लागू होत नाहीत? लागू करणं हे क्रमप्राप्त आहे आणि या बाबतीत प्रत्येक दिव्यांगजनांनी जागरूक होणं जरुरी आहे। ठीक आहे, माझा तो अधिकार आहे, पेन्शन मला वाढून मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी मी भांडलं पाहिजे, बिलकुल खरं आहे, रेशनसाठी अंत्योदय रेशन कार्डसाठी मी बोललं पाहिजे, पण फक्त तेवढ्यावरच दिव्यांग हक्क कायदा 2016 नाही। दिव्यांग हक्क कायदा 2016 नुसार आपल्याला एवढे अधिकार दिलेले आहेत, पण त्या अधिकाराबद्दल आपण जागरूक नाहीयेत आणि म्हणून आपले अधिकार आपल्याला देण्यासाठी पुढचा पण टाळाटाळ करतो। या बँकेमध्ये करा, व्हिडिओ शूटिंग करा, त्या ठिकाणी असेसिबिलिटी नसेल तर हे सगळ्या गोष्टी होऊ द्या, हे सगळ्या गोष्टी प्रकर्षाने आणू द्या आणि तुमच्या एरियामध्ये जर बँकेमध्ये सुविधा नसेल तर त्याबद्दल तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये पण लिहू शकता। म्हणजे एकत्रित आवाज जर उठला तर दिव्यांगजनाचं भलं होण्यापासून दिव्यांगजनांना कोणीही रोखू शकणार नाही। तर आम्ही मागतोय, आमच्या अधिकाराचं मागतोय आणि ते तुम्ही दिलंच पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये मात्र माननीय सुप्रीम कोर्टाचे विशेष आभार, कारण त्या निकालानंतर आरबीआयने एक परिपत्रक काढलं आणि ते परिपत्रक 14 ऑगस्ट 2025 मात्र प्रत्येक बँकेने इन्क्लुडिंग म्हणजे त्याच्याच बरोबर सहकारी बँक, नागरी बँक, पतपेढी, पतसंस्था या सगळ्यांनी हे परिपत्रक फॉलो केलंच पाहिजे, कारण ते बंधनकारक आहे। नमस्कार।